वसवात त्या रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा बंद करते आणि रम्याला म्हणते, अगं रम्या ऐक, लवकर ऐक. तर रम्या म्हणते, अगं आई असं काय करतेस, एखादं गबाळ हाती लागल्यासारखं का करतेस. तर वसवात म्हणते, हो एखादं गबाळच हाती लागले असं समज. तर रम्या विचारते, काय झाले नेमकं. तर वसवात तिला सांगत असते, आपण इतके दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर हुडकत होतो ते आता मला सापडले. तर रम्या हसते आणि म्हणते, हो का, कुठे सापडलं ते उत्तर तुला. तर वसवात सांगते, मी आत्ता सोनाराकडे गेले होते माझी अंगठी सैल करण्यासाठी, तिथेच मला ते उत्तर सापडलं. तर रम्या म्हणते, पण आई नक्की कोणत्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय तुला. तर वसवात म्हणते, अगं असं काय करतेस. वसवात म्हणते, आपण इतके दिवस शोधत होतो ना की जीवाने आनंद निवास विकत घेण्यासाठी 10 कोटी कुठून घेऊन आले, त्या प्रश्नाचं उत्तर आज मला सापडलं. रम्या खुश होते आणि म्हणते, अगं आई काय सांगतेस हे तुला कसं कळलं की जीवाने 10 कोटी कसे जमा केले ते. रम्या म्हणते, अगं आई पण तुला या प्रश्नाचं उत्तर ज्वेलर्स कडे कसं सापडलं. आणि रम्याला एकदम क्लिक होतं की बहुतेक जीवाने 10 कोटी जमा करण्यासाठी ते आजीचे दागिने सोनाराकडे विकले. तर लगेच वसू आत्या तिचं तोंड दाबते आणि म्हणते, अगं बाई शांत बस, एवढ्या जोरात बोलू नकोस. वसू आत्या म्हणते, ऐक सांगते, मी तुला सांगते पण शांतपणे ऐक. मी त्या ज्वेलरकडे गेले होते ना, तिथे गेल्यावर त्या ज्वेलर्सने मला सांगितलं की जीवाने हे दागिने इथं विकलेत म्हणून. रम्या म्हणते, आई व्हॉट, त्या जीवाला कळतंय का त्याने काय केलंय. वसू आत्या म्हणते, हो, हा धक्का मला सुद्धा बसला जेव्हा मला कळलं की जीवाने हे केलंय. वसू आत्या म्हणते, रम्या ऐक ना, आपण एक काम करूया, हाच धक्का आपण घरातल्या सगळ्यांना देऊया का. तर रम्या म्हणते, आई आपण सांगितलं तरी कोण आपलं ऐकणार आहेत का या घरात. वसू आत्या म्हणते, नंदिनीला अद्दल घडवण्याची आपल्याकडे आहे ती संधी धावून आली आहे. रम्या म्हणते, अगं आई हो सगळं खरं आहे, पण आपलं कोणी ऐकून तर घेईल का. तर वसू आत्या म्हणते, या टायमाला त्यांना आपलं ऐकूनच घ्यावं लागेल. आणि ते कसं करायचं ना, याचा विचार मी गाडीतून येताच केलाय. तर रम्या म्हणते, आई कसं केलायस तू विचार. तर वसू आत्या तिला सांगत असते की उद्या आईचा म्हणजे जीवाच्या आजीचा वाढदिवस आहे. तर उद्या दागिन्यांची पूजा होणार आणि तेव्हा तिथे दागिने नसणार. आणि तेव्हा सगळ्यांना कळेल की जीवाने नेमकं काय केलंय ते. रम्या हसते आणि म्हणते की आई हे करेक्ट आहे. वसू आत्या म्हणते, मालिनी आणि नंदिनीला न्यायनिवाडा करण्याची खूप हौस आहे ना. आता हीच हौस त्या नंदिनीच्या कशी अंगाशी येते ना ते बघ तूच.